दिव्यांग वयोवृद्ध घटस्फोटित विधवा या निराधारांनी आपल्या प्रलंबित विविध न्याय मागण्यासंदर्भात नागनाथ कामजळगे आणि महावीर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजीपासून सकाळी 11 वाजल्यापासून लोहा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणात उपोषणकर्त्यांनी संजय गांधी निराधार मानधन मिळणे व हे मानधन 1500 रुपये वाढवून 5000 रुपये करण्यात यावे, माळाकोळी ग्रामपंचायत कार्यालयासह लोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीकडील दिव्यांगांचा 5% राखीव निधी तत्काळ खर्च करण्यात यावे, उपोषणकर्त्यांना हक्काचे घरकुल मिळावे, रोजगारासाठी जागा उपलब्ध करून द्यावे यासह अनेक मागण्यांसंदर्भात आजपासून आमरण उपोषण सुरू केले असल्याचे म्हणत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती आज शुक्रवारी दुपारी 4:15 वाजताच्या दरम्यान उपोषणकर्ते दिव्यांग नागनाथ कामजळगे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे। नमस्कार, मी उपोषणार्थी नागनाथ सिद्धराम कामजळगे। आज दिनांक 24/1/2025 आज तहसील कार्यालय लोहा येथे दिव्यांग वयोवृद्ध विधवा घटस्फोटित अशा सर्वांच्या विविध मागण्यासंदर्भामध्ये मी व माझे सहकारी 17 मागण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आमरण उपोषणास ठीक 11 वाजल्यापासून बसलो आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत: दिव्यांग वयोवृद्ध विधवा घटस्फोटितांना तात्काळ घरकुल उपलब्ध करून देण्यात यावं व तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या योजनेअंतर्गत दिव्यांगांना, वयोवृद्धांना, विधवांना, घटस्फोटितांना 1500 रुपयावरून 5000 रुपये करण्यात यावं व तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेमध्ये दरमहा 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ जमा करण्यात यावा व तसेच दिव्यांगांना अंत्योदय योजनेचे राशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे व तसेच दिव्यांगांचा शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये 4% अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, दिव्यांगांना गाळे उपलब्ध करून देण्यात यावेत। अशा 17 मागण्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आमरण उपोषणास आम्ही बसलो आहोत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी कायम उपोषण चालू राहील। मागण्यांची अंमलबजावणी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत हा उपोषणाचा लढा या ठिकाणी कायम चालू राहणार आहे। या उपोषणस्थळी शासनाकडून, प्रशासनाकडून काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील, शासन जबाबदार राहील। धन्यवाद।